जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा, जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा. फ्रेंड्स, मग कसे वाटले फोटो कमेंट मध्ये सांगा. तुम्हालाही असं फोटोशूट करायचं असेल तर माझा इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे मला फॉलो करा आणि DM करा. आपण नक्की शूट करूया. तर आता मी किचन मध्ये आहे. मी आज बनवतोय फ्राईज सर्व केलंय रेडी, तुम्हाला दाखवतो. फ्राईज आहे, त्यात चीज असा खिसलाय, चीज नाही बटर आणि हे चीज आहे, तुकडे करून टाकले. आणि हे चिकन, हे पण असं ओव्हन मध्ये ओव्हन नाही OTG आहे, त्याच्यात आता बेक करणार आहे. पंधरा ते 18 मिनिटं. फ्राईज ना आता बेक करायला तर ठेवलंय. तोपर्यंत आपण चिकनला आता बरफ झालाय, त्याला थोडं नरम करूया. दाखवतो चिकन फ्राईज. ठेवलं आता पाण्यात. किती टाइम लागतो काय माहिती. तो पण फ्राईज पण होते, ते पण थंड होईल, पण कधी शिजायचं काही समजत नाही. करूया कसं तरी. तर व्हिडिओ पर्यंत बघत होतो की आपल्याला एक कार्टनचा अंडा भेटते का, तर लकीली आपल्याला एक अंडा भेटलंय. हा पूर्ण ट्रे आहे, लकीली त्याच्यात एकच अंडे. अरे खोल. आता आहे ना चिकन झालं थोडेफार नरम. आता आहे ना आपल्या हवे तर कापतो मी, तुम्हाला दाखवतो. एवढे मोठे पीस आपल्याला फ्राईज मध्ये जमणार नाही, अजूनही बरफच आहे. छोटे करतोय, दाखवतो. हे बघा मस्त कटिंग केलंय. त्यांना टाकू बोल मध्ये. टाकले मसाला टाकलाय, मीठ टाकलंय. त्याच्यानं आता अंडे टाकू. आता केलंय आपण सर्व परत चेल. ते हळद मसाला धुतलाय आणि टाकलाय. ब्लॅक पेपर आणि मीठ टाकलंय. आपण मैदा टाकणार आहे. आता सर्व मिक्स केलंय. अंडा पण टाकलंय, मैदा पण मिक्स केलाय. अंडा थोडं जास्त झालं होतं, तर आपल्या सोयीनुसार अंडे टाका. आता ठेवले पण कढई, तेल टाकायचं आहे. आम्हाला तेल टाकताय. गरम झालंय, मग ते झालंय नाही झालं. टमाटर टाकायचा. फ्राईज शिजलंच नाही. वाईट अजून काम टाइम ठेवला होता. समजा खराब झालं ते मशीन. आता काय झालंय, चिकन पीस काढलाय. बघू शिजलाय. शिजलाय आता काढा.
शेवटचा सगळे घेतलं. राईस तर शिजलं नाही. शिजतं बटाटे शिजतं. कोणाला सांगू टाकायला तर तू निताला सांग मग निताल मला टाकलं मग निकल बोल. बोल सकाळची 7 वाजता मी निघणार आज तुम्ही येणार आहे कुसुमा ओरली करीन 8 वाजता साडी नवीन घेतणार आपलं टाय झाले टाय कोणती कोणी खाते कभी ना कभी तो कायनात है वो आपकी वो मांग पूरी कर ही देगी. रोहित शर्मा ने आज दुआ किया है शुरुआत बहुत धीमी धीमी लेकिन उसके बाद छक्के पे छक्के चौके पे चौके. काय काय दिसतं बाहेर जेवलो पटापट आलो होतो मूवी बघायला. हनुमान मूवी बघायला आलो. 11 वाजता निघलो. 11:15 पर्यंत पोहोचलो. तिकीट काढताय टॅप आहे टॅप आहे टॅप आहे टॅप कर ना घेतलं तिकीट. हनुमान मूवी 11 वाजता 2 तिकीट आता कसं आता जा ना ॲडव्हर्टाईज असेल ना आता सुरू झाला असेल की ॲडव्हर्टाईज असते. मला या घेतलं तिकीट मारल्या बाय जेवलं ना कोण पण होत त्याला पटापट. चालू झाले त्याची एंट्री झाली. मुझे क्यों बुलाया माइकल?
महेश मध्ये ह्याला इंटरव्हल भारी आहे, ऍक्शन वगैरे मस्त वाटतंय. कॅमेरा मुवमेंट पण मस्त केले, कॅमेरा अँगल बी लय भारी. आता सुद्धा म्हणजे पहिलीच फाईट झाली, आता 2-4 फाईट जबर दाखवले, एकदमच भारी होत त्या. जाम भारी पिक्चर होता म्हणजे असं पिक्चर बनवायला बी भारी. VFX पण तर मस्त जात, एक नंबर वाटतंय. स्टोरी लाईन तर मस्त झालं त्या मनीवर. पण त्यानं बाहेर जो विलन आहे त्याला समजलं कसं तो मनीचा, ते आता यानं समजेल आता सेकंड पार्टला, ते बघूया पुढं. पहिला पिक्चर राहिला संपला, मस्त होता. खाली आला या तुम्ही बघा एवढ्या कमी बजेट मध्ये एवढा मस्त मूवी बनवला. त्याचा सिक्वेन्स पण आहे ते 2025 मध्ये, जय हनुमान म्हणून. तुम्ही एक नंबर म्हणजे बेस्ट अँड बेस्ट पिक्चर. स्टोरी लाईनला पण खराब नाही हा पिक्चर, भारीचा एक काम आवडला आपल्याला.